नमस्कार, घरचा सण या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आहे तो खास व्हिडिओ आहे। यावर्षी होळीला खूप मोठी अडचण आलेली आहे। अडचण म्हणजे चंद्रग्रहण आहे। तर ह्या चंद्रग्रहणामध्ये होलिका दहन कधी करायचं, रंगांची होळी कधी खेळायची, ग्रहण असल्यामुळे हे ग्रहण कोणी कोणी पाळायचं, गरोदर महिलांनी हे ग्रहण कसे पाळावे, या ग्रहणामध्ये काय करावे, वयस्कर माणसांनी, आजारी माणसांनी किंवा छोट्या मुलाने हे ग्रहण कसे पाळावे, हे ग्रहण किती वाजता लागते, किती वाजता सुटणार आहे, ग्रहणाचा सूतक काळ किती आहे, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। आज आपण जाणून घेणार आहोत होळी आणि चंद्रग्रहणाची पूर्ण माहिती। तुमच्या गावात होळी 2 तारखेला करणार आहेत की 4 तारखेला करणार आहेत ते कमेंट करून नक्की सांगा। 2026 मध्ये 3 मार्च मंगळवार रोजी पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे आणि ते भारतातही दिसणार आहे। ग्रहण दुपारी साधारण 3:20 सुरू होणार आहे आणि सायंकाळी 6:47 ग्रहण संपणार आहे। एकूण 3 तास 27 मिनिटं ग्रहण आहे। पण ग्रहण सुरू होण्याआधी सूतक काळ सुरू होणार आहे। या सूतक काळात शुभ काम करणे टाळावे। होलिका दहन आहे ना, तुम्ही 2 तारखेला करू शकता, कारण ग्रहण आहे ते 3 तारखेला आहे। पण रंगांची होळी आहे म्हणजे धुळवड आहे, ती तुम्ही 3 तारखेऐवजी 4 तारखेला करू शकता, कारण 3 तारखेला ग्रहण आहे। हे चंद्रग्रहण कुणी पाळावे, कसे पाळावे आणि या ग्रहणामध्ये काय करावे हे पण आपण यापुढे पाहणार आहोत। हे ग्रहण आहे ते कोणी कोणी पाळायचं आहे, तर गरोदर महिलांनी पाळायचं आहे। त्यांनी कसं पाळायचं ते मी पुढे सांगणार आहे। आजारी लोकांनी हे ग्रहण पाळायचं आहे, लहान मुलांनी सुद्धा हे ग्रहण पाळायचं आहे। पण कसं पाळायचं, तसेच आजारी माणसांनी आपलं औषध वेळेवर घेऊन, आपला आहार वेळेवर घेऊन, वेळेवर पाणी बिणी पिऊन हे ग्रहण आहे ते पाळलं तरी चालेल। ग्रहण एकदम कडक पाळलं पाहिजे, असं काहीही जबरदस्ती नाहीये। या ग्रहणामध्ये काय पाळणार, तर हे ग्रहण असेल तेव्हा जास्त फिरू नका, एकाच जागेवर बसून राहू नका, जप करा, मंत्र करा, देवाची पुस्तकं वाचा। अशा पद्धतीने आजारी लोकांनी आणि वयस्कर माणसांनी आणि मुलांनी ग्रहण पाळायचे आहे। तसंच गरोदर महिलांनी कसं ग्रहण पाळायचं, तर गरोदर महिलांनी ज्यांची औषधं चालू असतील तर वेळेवर औषध घेणे, वेळेवर आहार करणे, आपल्या बाळासाठी लागणारं पाणी, आहार वेळेवर केला पाहिजे। मग तुम्ही म्हणाल की मग त्यांनी ग्रहण कसं पाळायचं, ग्रहण पाळलं पाहिजे अशी एवढं सक्तीचं नाहीये। आपली तब्येत सांभाळून आपल्या यथाशक्तीने आपण हे ग्रहण पाळायचं आहे। तर गरोदर महिलांनी हे ग्रहण कसं पाळायचं, तर ग्रहणाच्या दिवशी काही कापायचं असेल तर कापू नका, कपड्यांना पीळ भरायचं असेल तर पीळ भरू नका, उंबरठ्यावर बसायचं नाही, पायाचा तिडा घालून बसायचं नाही, बाहेर जायचं नाही। अशा पद्धतीने तुम्ही हे ग्रहण पाळू शकता। तुम्ही ह्या ग्रहणाच्या वेळेला देवाची पुस्तकं, चांगल्या गोष्टी, जप, मंत्र सर्व तुम्ही करून ग्रहण पाळू शकता। तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ग्रहण पाळू शकता। ग्रहण संपल्याच्या नंतर काय करायचं, तर ग्रहण संपल्याच्या नंतर आपल्या घरातील पाणी आहे ना ते आपण खाली करतो, पण शहराच्या ठिकाणी ते शक्य नाहीये। म्हणून ग्रहण लागायच्या आधी पाणी भरलेलं असेल त्याच्यामध्ये तुळशी पत्र ठेवायचं आणि पाणी झाकून ठेवायचं, आणि जे ग्रहण चालू होईल तेव्हा आणि सूतक काळ चालू असेल तेव्हा तुम्ही त्या पाण्याला हात लावायचा नाहीये। मग ग्रहण संपल्याच्या नंतर तुम्ही आंघोळ करायची, घर झाडायचं, देवाची पूजा करायची, तिने तुम्ही ग्रहण पाळू शकता। ग्रहण जेव्हा चालू असेल तेव्हा तुम्ही देवाची पूजा करायची नाही, देवाला हात लावायचा नाहीये। मग ग्रहण संपल्याच्या नंतरच तुम्ही आंघोळ करून देवाची पूजा करायची आहे आणि मगच देवाला हात लावायचा आहे। शक्य असेल तर ग्रहण संपल्याच्या नंतर तुम्ही दान धर्म पण करू शकता। आजचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। धन्यवाद।